नमस्कार मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या 22 जुलै 2026 रोजी जारी झालेल्या एका महत्त्वाच्या शुद्धीपत्रक GR बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा GR CBSE, CISC म्हणजे ICSE, IB, IGCSE आणि कॅम्ब्रिज म्हणजे CIE अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बोर्डाशी संलग्न होऊ इच्छिणाऱ्या शाळांसाठी आहे. या GR मध्ये नेमका काय बदल झाला आहे, कोणत्या शाळांना याचा फायदा होणार आहे आणि आता कोणती कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, चला संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया. तर यापूर्वी 4 मार्च 2020 रोजी शासनाने अशा शाळांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे NOC देण्यासाठी प्रक्रिया निश्चित केली होती. यानंतर शासनाने कंप्लायन्स रिडक्शन अँड डिरेग्युलेशन एक्झरसाइज अंतर्गत खाजगी शाळांसाठी नियम अधिक सुलभ करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये काही अटी कमी करणे, आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणे आणि प्रक्रिया सोपी करणे याबाबत चर्चा करण्यात आली. तर या GR मध्ये नेमका बदल काय? तर या शुद्धीपत्रकामध्ये मोठा धोरणात्मक बदल करण्यात आलेला नाही. मुख्य बदल म्हणजे 2020च्या शासन निर्णयातील परिशिष्ट अ ऐवजी सुधारित परिशिष्ट अ लागू करण्यात आले आहे. म्हणजे आता NOC साठी अर्ज करताना नवीन सुधारित अर्जाचा नमुना आणि त्यानुसार कागदपत्रे सादर करावी लागतील. सुधारित परिशिष्ट अ मध्ये कोणती माहिती मागवली आहे? तर शाळेला काही माहिती आणि कागदपत्रे द्यावी लागतील, जसे संस्थेचे नाव आणि पूर्ण पत्ता, शाळेचे नाव व पत्ता, कोणत्या वर्गांसाठी NOC हवे आहे, शाळेचा मान्यता आदेश, RTE नियमानुसार मान्यता प्रमाणपत्र, UDAIS क्रमांक, 100% आधार प्रमाणीकरणाचा UIDAI अहवाल, अन्य बोर्डाशी संलग्न होण्यासाठी PTA ठराव, संस्थेची नोंदणी प्रमाणपत्रे, अद्ययावत चेंज रिपोर्ट, शाळेच्या जमिनीची मालकी किंवा लीजची माहिती, 7/12 इंडेक्स 2 किंवा संबंधित मालमत्ता कागदपत्रे, संस्थेची आर्थिक माहिती, मागील 3 वर्षांचे ऑडिट प्रमाणपत्र, शासन शुल्क भरल्याची पावती, शाळेतील आवश्यक सुविधा असल्याचे जिओ टॅग्ड फोटो, जसे की RCC इमारत, वर्गखोल्या, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, पिण्याचे पाणी, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, क्रीडांगण, रॅम्प, अग्निसुरक्षा व्यवस्था तसेच MRSAC कडील जिओ टॅगिंग रिपोर्ट देखील आवश्यक राहणार आहे. नंतर कोणाला फायदा होणार? तर हा GR मुख्यतः अशा खाजगी शाळांसाठी महत्त्वाचा आहे ज्या राज्य मंडळातून CBSE, ICSE, IB, IGCSE किंवा कॅम्ब्रिज बोर्डाशी संलग्न होऊ इच्छितात किंवा NOC चे नूतनीकरण करू इच्छितात. सुधारित परिशिष्टामुळे अर्जाची प्रक्रिया अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. तर मित्रांनो, हा GR म्हणजे नवीन बोर्ड संलग्नतेसाठीचा नियम बदल नसून NOC अर्जासाठी वापरायच्या परिशिष्ट अ मध्ये सुधारणा करणारे शुद्धीपत्रक आहे. त्यामुळे संबंधित शाळांनी आता सुधारित परिशिष्ट अ वापरूनच प्रस्ताव सादर करावा. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.